हॅलो, मी अपर्णा आणि मी आहे कुर्ला रेल्वे स्टेशनवर. कुर्ल्याच्या रेल्वे स्टेशनवर 5 नंबर प्लॅटफॉर्मवर थांबली आहे आणि तिथे येणार होती आसनगाव. पण मी आसनगावला नाही, मी उतरणार आहे टिटवळ्याला, कारण की मला टिटवळ्याचं महागणपतीचं दर्शन घ्यायचं आहे. सकाळ सकाळचं वातावरण होतं, एकदम धुकं पडलेलं, सूर्य उगवत होता आणि थंडगार असं वातावरण होतं. आणि टिटवळ्याला पोचल्यावर तुम्हाला 3 नंबर प्लॅटफॉर्मवरून म्हणजे प्लॅटफॉर्मच्या वर ब्रिजवरून सरळ 3 नंबरच्या दिशेला चालत तुम्हाला ईस्टला म्हणजेच पूर्वेला उतरायचं आहे. हे एकदम गावासारखं आहे. बघा ना, रेल्वे स्टेशनच्या बाजूला एवढं साठलेलं पाणी आणि त्याच्यात एवढं शेवाळ मी पहिल्यांदा बघितलं. 15 रुपयाची रिक्षा आहे शेअरिंगची, ती पकडून तुम्ही टिटवळ्याच्या महागणपतीच्या मंदिराच्या मेन गेटच्या इथे पोचता. तिथे पोचल्यावर तुम्हाला पूर्ण मार्केट एरिया असा लागतो. पेढे, फुलं, त्यानंतर खेळणी हे सर्व गोष्टी असतात. अशी पूर्ण गल्ली आहे. या काकांनी तर माझ्या समोरच आणले जास्वंदाची आणि दुर्वाची हार. ती मी बाप्पासाठी घेतली आणि हे मार्केट बघत बघत मंदिराच्या दिशेला चालली. फळे वाचून तुम्हाला कळलंच असेल, इथे फोटोग्राफी अलाव नाही आहे. पण मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून म्हटलं लास्ट टाईम. त्याच्यानंतर मी येणार तेव्हा पाया पडायलाच आहे ना, फोटोग्राफी नाही करणार. तर हे इकडे बघा रांगेत उभं राहण्यासाठी बनवलं आहे. पण सकाळची वेळ होती त्यामुळे अजिबात गर्दी नव्हती. आणि हे काही टाईम टेबल, मंदिर कधी चालू होतं वगैरे हे सूचना तुम्ही वाचू शकता जेव्हा तुम्ही येणार असाल. मी रांगेत उभी राहिली, 2 मिनिटाचीच रांग होती. फायनली बाप्पाचं दर्शन झालं. ही सगळी व्हिडिओग्राफी आहे ना, मी माळ्यावरून केली आहे. तिथेच बाजूला जिने आहेत, त्यांच्या सहाय्याने तुम्ही वरच्या माळ्यावर पोचता आणि जेवढा खालती परिसर आहे तेवढाच वरती मोठा परिसर आहे. आणि ह्या परिसराची सगळ्यात मस्त गोष्ट म्हणजे तुम्ही ह्या जाळीतून बाप्पाला मन भरून बघू शकता. पण हो, सांभाळून खाली पुजारी बघत असतात. त्याचबरोबर इथे अष्टविनायकचे सर्व रूपं आहेत, तुम्ही त्यांचेसुद्धा दर्शन घेऊ शकता. एका व्हिडिओमध्ये सर्व माहिती आणि दाखवणं शक्य होणार नाही, म्हणून मी याचे बरेच भाग केलेत. ते सगळे आवर्जून बघा. भेटूया पुढच्या भागात. बाय बाय.